नांदेड़ के धर्माबाद तालुका में खराब सड़कों और लगातार हो रहे हादसों के विरोध में धरना आंदोलन जारी है। आंदोलन के बाद संबंधित अधिकारियों ने प्रमुख मार्गों का निरीक्षण किया और 7 दिनों के भीतर स्पीड ब्रेकर व सड़क मरम्मत का काम शुरू करने का आश्वासन भी दिया। हालांकि आंदोलनकारियों ने साफ कर दिया है कि सिर्फ आश्वासन से आंदोलन खत्म नहीं होगा। सड़क मरम्मत का काम जमीन पर शुरू होने तक धरना जारी रहेगा। नागरिकों ने प्रशासन से जल्द कार्रवाई कर हादसों पर रोक लगाने की मांग भी की है। देखिए हमारे सहयोगी अब्दुल खादिर की एक खास रिपोर्ट। शहर आणि तालुक्यामध्ये वाढत्या अपघातावर नियंत्रण व्हावं आणि जे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अनेकांना कायमच अपंगत्व आलेलं आहे, असा अनुभव इतरांना येऊ नये यासाठी आम्ही धर्माबाद तालुक्या आणि शहरामध्ये जे काही नवीन रस्ते झालेले आहेत त्या नवीन रस्त्यांचं ब्लॅक स्पॉटचं ऑडिट करावं, ऑडिट करून तात्काळ त्यावर उपाययोजना कराव्यात या संदर्भानं आम्ही सर्वजण धर्माबाद सार्वजनिक बांधकाम कार्यालय येथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। जेव्हापर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। नमस्कार, आप सभी का स्वागत है पब्लिकेशन न्यूज चैनल में। और जैसा कि आज सार्वजनिक बांधकाम विभाग में कुपोषण के लिए बैठे बेमुदत कुपोषण कर रहे हैं लोग, तो उस मामले में सर से बात करनी है कि सर आप मुझे बता सकते हैं कि कुपोषण के जरिए क्या काम होने वाला है, आगे चल के कैसा मामला रहेगा। उनको लेखी निवेदन दिए, आश्वासन दिए कुछ। आज या ठिकाणी राज्य महामार्ग 260 आणि राज्य महामार्ग 268 त्याची शहरातून धर्माबाद शहरातून जात असलेल्या विविध ठिकाणी रस्ते सुस्थितीत आणि चांगले एकदम गुळगुळीत झालेले असल्यामुळं त्याच्यावरती वाहन वगैरे मोठे वाहन किंवा भरधाव वेगाने वाहन जात असताना काही प्रमाणात ऍक्सिडेंट वगैरे होतात असं त्यांचं म्हणणं होतं। त्यानुसार त्यांच्यासोबत उपोषणकर्त्यासोबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि स्थळ पाहणी करून कुठे कुठे आपल्याला उपाययोजना करता येतील याबाबत सुद्धा चर्चा केली आणि त्यानुसार ती कार्यवाही पुढील 7 दिवसात होणार आहे। सर कोई लेखी आश्वासन या कोई लेखी निवेदन आम्ही त्यांचं पत्र मिळतात त्यांना यापूर्वीच आम्ही लेखी पत्राद्वारे त्यांना याबाबत कळवले आहे की आपले जे रस्ते झालेले आहेत ते IRCच्या नॉर्म्स प्रमाणे एकदम चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि रस्ते सुद्धा सगळे चांगले आहेत। फक्त त्यांचा प्रश्न आहे की भरधाव वेगाने वाहन जात असल्यामुळं अतिक्रमण होत आहेत म्हणून तो धोकादायक पॉईंट झालेला आहे की काय, त्यामुळे तिथं काय करता येईल यानुसार आम्ही रमलर स्ट्रिप करता येईल का किंवा थर्मोप्लास्टिक पेंट करता येईल का किंवा साइन बोर्ड सुद्धा त्या रस्त्यावरची त्यांना सुद्धा जिथे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलेत। काही ठिकाणी जे तुटले असतील किंवा निघाले असतील कशामुळे तर ते परत दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। जैसा कि अभी भी सर ने बात की है कि 7 दिन के अंदर पूरे काम पूरे हो जाएंगे और लेखी आश्वासन भी दिया जाएगा उपोषणकर्ताओं के वापस निवेदन मिलने के बाद। तो आगे देखते हैं क्या होता है। पब्लिक एशिया से धर्माबाद से अब्दुल खदीर की रिपोर्ट, धर्माबाद। आमचे मागण्या पूर्ण झालेच पाहिजे, आमचे मागण्या पूर्ण झालेच पाहिजे।